नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी श्रद्धा वंजारी म्हणजेच युअर क्रिएटिव्ह गाईड श्रद्धा. तर मंडळी, मी या चॅनेलवर बेसिक टू ॲडव्हान्स बेकिंग, त्याचबरोबर ट्रेंडिंग आणि प्रोफेशनल कुकिंग असे बरेच व्हिडिओ घेऊन येत असते दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ठीक 4:30 वाजता. त्यामुळे जर तुम्हाला परफेक्ट होम बेकर बनायचं आहे किंवा छोटासा फूड बिझनेस सुरू करायचा आहे तर लगेचच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा. म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवर येईल. तर मंडळी, आज आपण एक अत्यंत बेसिक व्हिडिओ बघतोय. तर आपण सगळेच आईस केक बनवतो आणि जनरली त्यासाठी लागणारा स्पॉन्ज आपण प्रीमिक्सपासून बनवतो. बऱ्याच जणांना परफेक्ट स्पॉन्ज बनवायला येतही असेल, पण ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ. काही जणांनी मला सांगितलं होतं की आम्हाला व्हॅनिला प्रीमिक्सपासून स्पॉन्ज बनवायला येतो, पण चॉकलेट प्रीमिक्सपासून बनवताना अतिशय जास्त अडचणी येतात. जसं की केकवरून चिकट होतो, केक ओला ओला होतो, केकचे खूप जास्त क्रम्स पडतात किंवा केक इतका सॉफ्ट होतो की त्याच्या लेयर्स आम्हाला कट करता येत नाहीत, खूप क्रम्स पडतात आणि लेयर्स उचलताना अक्षरशः केक तुटून जातो. काहींच्या केकला वरून खड्डा पडतो तर काहींच्या केकला वरून क्रॅक जातात, भेगा पडतात. तर या सगळ्याची कारणं आणि हे होऊ नये म्हणून काय काय टिप्स फॉलो केल्या पाहिजेत हे सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ अत्यंत बेसिक असला तरी खूप जास्त नॉलेजेबल आहे. तुम्हाला परफेक्ट स्पॉन्ज बेक करता येत जरी असेल तरी हा व्हिडिओ बघा, भरपूर चांगल्या नवीन गोष्टी तुम्हाला कळतील. ओके, तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर कोणताही आईस केक करताना किंवा बेकिंग करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या टीनमध्ये तुम्ही केक बेक करत आहात त्या टीनला आधी ग्रीस करून घ्या. तर इथे बघू शकता मी अर्धा किलोचा स्पॉन्ज तुम्हाला बेक करून दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी 6 इंचचा टीन घेतला आहे गोल आकाराचा. याच्या आतमध्ये बटर पेपर ठेवलेला आहे आणि साईडने तेल लावलेलं आहे. ओके, अशा प्रकारे टीन आधीच ग्रीस केल्यामुळे बॅटर बनवल्यानंतर आपला केक लगेचच बेकिंगला जातो. म्हणजेच बॅटर बनवल्यानंतर आता टीन कुठे आहे, बटर पेपर कुठे आहे असं शोधण्यात आपला वेळ वाया जात नाही आणि तयार केलेलं बॅटर लगेचच बेक केल्यामुळे केक चांगला फुगायला मदत होते. तर ही झाली पहिली महत्त्वाची टिप. तर चला आता आपण केकचं बॅटर बनवून घेऊयात. तर त्यासाठी मी अर्थातच रेडीमेड चॉकलेट प्रीमिक्स यूज करते कारण मी चॉकलेट स्पॉन्ज बनवते आहे. तर दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे प्रीमिक्स आपल्याला ब्रँडेड किंवा पॅकेटमधलंच यूज करायचं आहे. जर तुम्ही सुट्टं यूज केलं तर त्यामध्ये भेसळ केलेली असू शकते, त्यामुळे केक चांगला तयार होत नाही. तर आता तिसरी महत्त्वाची टिप, जर तुमचा चॉकलेट स्पॉन्ज बेक केल्यानंतर वरून चिकट किंवा ओला जाणवत असेल तर तुम्ही इथे सगळंच्या सगळं चॉकलेट प्रीमिक्स न वापरता त्यामध्ये थोडंसं व्हॅनिला प्रीमिक्स यूज करायचं आहे. कारण व्हॅनिला प्रीमिक्स हे कमी चिकट असतं, त्यामुळे चॉकलेट प्रीमिक्सचा चिकटपणा थोडासा कमी होतो आणि तुमचा केक वरून चिकट न होता एकदम चांगला बेक होतो. तर इथे मी अर्धा किलो केकसाठी स्पॉन्ज बेक करते आहे. त्यासाठी मी नेहमी 250 ml म्हणजेच 170 ग्रॅम एवढं प्रीमिक्स घेते. ओके, पण इथे मी 250 ml प्रीमिक्समधलं 200 ml चॉकलेट प्रीमिक्स आणि 50 ml व्हॅनिला प्रीमिक्स घेतले. ओके, म्हणजे दोन्ही मिळून टोटल झालं 250 ml आणि ग्रॅममध्ये बघितलं तर हे आहे 170 ग्रॅम दोन्ही मिळून. ओके, तर आता यामध्येच आपण ॲड करतोय 1 पळी साधं रिफाईंड ऑइल जे आपण घरामध्ये कुकिंगसाठी वापरतो तेच. फक्त या तेलाला जास्त उग्र वास नसावा. तर तेल ॲड केल्यामुळे आपल्या केकला जास्त क्रम्स पडत नाहीत आणि केक जरी सॉफ्ट तयार झाला तरी तो इतका मस्त तयार होतो जेणेकरून तुम्ही त्याच्या लेयर्स सहजपणे कट करू शकता आणि त्या इझिली हातामध्ये उचलून इकडे तिकडे ठेवू सुद्धा शकता. ओके, सो 1 पळी म्हणजे इथे आपण 1.5 टेबलस्पून एवढं ऑइल यामध्ये ॲड केलं आहे. आता चौथी महत्त्वाची टिप, केकसाठी बॅटर बनवताना त्यामध्ये पाणी कधीही मोजून ॲड करायचं नाही. कारण बरेच जण विचारतात की अर्धा किलो केकसाठी किती ml पाणी घेऊ किंवा किती कप पाणी घेऊ. तर असं काहीही नाही आहे, कारण प्रीमिक्सच्या कंपनीनुसार त्याची क्वालिटी वेगळी वेगळी असते, टेक्स्चर वेगवेगळं असतं आणि पाणी काहीला कमी लागतं, काहींना जास्त लागतं. ओके, त्यामुळे पाणी कधीही हळूहळूच ॲड करायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि जोपर्यंत आपल्याला असं वाटत नाही की परफेक्ट टेक्स्चर येत नाही आहे तोपर्यंत यामध्ये पाणी ॲड करू शकता. 2 ते 3 बॅचेसमध्ये तुम्ही पाणी यामध्ये ॲड करा आणि अशा प्रकारे फ्लोई कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवा. 5वी महत्त्वाची टिप, हे बॅटर फेटत असताना एका दिशेनेच फेटायचं, एका डायरेक्शनने, जेणेकरून यामध्ये कुठलेही एअर बबल्स वगैरे तयार होत नाहीत आणि केक आतून एकसारखा जाळीदार व्हायला मदत होते.
लक्षात ठेवा, यामध्ये अजिबात गुठळ्या, गाठी किंवा लम्प्स प्रीमिक्सच्या शिल्लक राहता कामा नयेत. एकदम छान स्मूथ बॅटर तयार झालं पाहिजे. त्यासाठी तुम्ही इलेक्ट्रिक बीटर यूज केला तरीही चालेल. 1 ते 2 मिनटं तुम्ही इलेक्ट्रिक बीटरने हे बॅटर चांगलं फेटून घेतलं हाय स्पीडवर, तरीही याचा रिझल्ट खूप छान येतो. तर बघू शकता अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी आहे. सो बघा मंडळी, इथे पाण्याचा अंदाज साधारणपणे 1 ग्लास भरून पाणी मी घेतलं होतं, पण यातलं एवढं अजूनही शिल्लक आहे. ठीक आहे. सो पाणी मी कधीच मोजून ॲड करत नाही. तुम्ही पण अशा पद्धतीने अंदाजेच हळूहळू कन्सिस्टन्सी चेक करत करतच पाणी ॲड करा आणि छान बॅटर बनवा. तर आता 6वी महत्त्वाची टिप, तयार केलेलं बॅटर लगेचच आपण तयार केलेल्या टीनमध्ये पोर करायचं आहे. अजिबात वेळ वाया घालवायचा नाही, टाईमपास करत बसायचं नाही. कारण बॅटर ॲक्टिवेट झालेलं आहे, त्याच्यामध्ये पण बेकिंग सोडा, बेकिंग पावडर या सगळ्या गोष्टी असतातच ना प्रीमिक्समध्ये. सो त्या छान ॲक्टिवेट झालेल्या असतात. सो लगेच आपल्याला याचा केक बेक करायला ठेवायचा आहे. वाव, तर तुम्ही ते कन्सिस्टन्सी बघू शकत असाल. अशा पद्धतीची रिबन कन्सिस्टन्सी या बॅटरची असली पाहिजे. 7वी महत्त्वाची टिप, ही सगळी प्रोसेस करायला म्हणजे बॅटर बनवणे, टीन तयार करणे, टीनमध्ये बॅटर पोर करणे, ठीक आहे, या सगळ्या प्रोसेसला जास्तीत जास्त 5 ते 7 मिनटं लागतात, राईट. सो ज्यावेळी तुम्ही बॅटर बनवायला घेणार आहात त्याचवेळी गॅसवर ज्या पातेल्यामध्ये किंवा ज्या कढईमध्ये तुम्हाला केक बेक करायचा आहे ते पातेलं किंवा कढई प्रीहीटिंगला ठेवा. सगळ्यात लो फ्लेमवर ॲटलिस्ट 5 ते 7 मिनटं तरी ते पातेलं किंवा कढई आपण प्रीहीट करणार आहोत. ओव्हनमध्ये केक बेक करत असाल तर 180 डिग्रीला 5 मिनटासाठी ओव्हनसुद्धा प्रीहीट करून घ्या. तर आता 8वी महत्त्वाची टिप, हा जो टीन बघताय तुम्ही, अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चांगला 1 मिनिटभर टॅप करून घ्या. टॅपिंग व्यवस्थितपणे केलं तरच आपला केक आतमधून एकदम एकसारखा आणि जाळीदार व्हायला मदत होते. तर बघा, आता हा केक आपण नेहमीप्रमाणेच गॅसवर एका मोठ्या पातेल्यामध्ये बेक करतोय. तर 9वी महत्त्वाची टिप म्हणजे हे जे पातेलं आहे किंवा कढई आहे त्याची साईज योग्य निवडा. ओके. कारण जर हे पातेलं खूप जास्त मोठं असेल तर आपला केक पटकन बेक होत नाही, आणि जर पातेलं खूपच छोटंसं असेल तर आपल्या केकला वरून भेगा पडतात, क्रॅक जातात किंवा डोम शेप येतो. ओके. त्यामुळे पातेल्याची साईज योग्य असणं अतिशय गरजेचं आहे. 10वी महत्त्वाची टिप म्हणजे या पातेल्यामध्ये कंपल्सरी एखादं उंच स्टँड किंवा उंच जाळी ठेवायचीच, नाहीतर मग केक खालून करपतो आणि आतमधून कच्चा राहतो. त्यामुळे कंपल्सरी एखादं उंच स्टँड याच्यामध्ये ठेवायचंच. ओके. आणि आता हे पातेलं मी वरून एखादी परात किंवा याच्या मापाचं एखादं ताट वगैरे यूज करून कव्हर करणार आहे. अगदीच एअरटाईट वगैरे करायचं नाही आपल्याला, फक्त हे पातेलं छान वरून झाकलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचं एखादं ताट वगैरे तुम्ही ठेवा. सो आता हा केक आपल्याला कमीत कमी फ्लेमवर साधारणपणे 40 ते 45 मिनटं बेक करायचा आहे. तुम्हाला कदाचित वेळ थोडासा 5-10 मिनटं इकडे तिकडे कमी जास्त लागू शकतो, कारण गॅसची फ्लेम कशी आहे किंवा सध्या वातावरण कसं आहे त्याच्यावरती पण बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. तर आता 11वी टिप म्हणजे हे जे झाकण आहे ते पहिल्या 40 मिनिटामध्ये अजिबात उघडून बघायचं नाही. कारण जर तुम्ही एक्साइटमेंटमध्ये झाकण उघडून बघितलं तर आतमधलं टेम्परेचर डिस्टर्ब होतं आणि जो केक फुगलेला आहे, छान बेक झालेला आहे, तो अचानक बसतो, त्याला मध्येच खड्डा पडतो. ठीक आहे. सो जर तुम्हाला असं वाटत असेल की मला बघायचंच आहे आतमध्ये केक कसा बेक होतोय, तर मी असं सांगेन की तुम्ही काचेचं झाकण यूज करा. काचेचे पण छान छान लीड मिळतात. सो ते झाकण या पातेल्याला कव्हर करण्यासाठी वापरा. तुम्हाला समजेल की केक कसा बेक होतोय कसा नाही, आणि तो तिरका तर नाही ना बेक होत. ठीक आहे. कारण जर टीन आपण व्यवस्थित सरळ ठेवला नाही तर केक एका बाजूने वर आणि एका बाजूने खाली बेक होतो, बसतो. ठीक आहे. सो तुम्ही नक्कीच इथे काचेचं लीड वापरू शकता. तर आता केक बेक झालाय की नाही हे कसं चेक करायचं, तर केक गरम असतानाच याच्या बरोबर मध्ये एखादी टूथपिक किंवा सुरी टाकून बघायची. जर ती अशी स्वच्छ निघाली तर समजायचं केक छान बेक झालाय. आता 12वी टिप, हा जो केक आहे ना तो असाच तासनतास टीनमध्ये ठेवून द्यायचा नाही. कारण काय होतं, जर तुम्ही असाच तो ठेवलात किंवा किचनमध्येच हा टीन असाच ठेवून दिलात, तो बाहेर हॉलमध्ये वगैरे आणला नाही, तर याला हळूहळू पाणी सुटायला लागतं, तो केकमधून हळूहळू बसायला लागतो आणि वरून चिकट आणि ओला व्हायला लागतो. ठीक आहे. त्यामुळे केक रूम टेम्परेचरवरती आला रे आला, म्हणजेच हलकासा कोमट झाला की लगेचच टीनमधून बाहेर काढा. आता या टिपच्या एक्झॅक्टली उलटी 13वी महत्त्वाची टिप म्हणजे
हा जो केक आहे तो पूर्णपणे थंड झाल्याशिवाय टीनमधून बाहेर काढायचा नाही. गरम गरम असताना जर तुम्ही बाहेर काढलात तर खूप जास्त क्रम्स पडतात आणि केकचा अक्षरशः भुगा भुगा व्हायला लागतो. ठीक आहे. याच्या लेयर्स कट करताना सुद्धा हा केक पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती आलेलाच असला पाहिजे. गरम गरम असताना जर तुम्ही हे सगळं केलं तर केकचे प्रचंड क्रम्स पडतात, प्रचंड भुगा होतो आणि केकच्या लेयर्स उचलताना अक्षरशः तुटून जातात. ओके. सो कोणताही स्पॉन्ज असू देत तो गरम गरम सुद्धा टीनमधून बाहेर काढायचा नाही आणि जास्त थंड झाल्यावर सुद्धा टीनमध्ये तसाच ठेवायचा नाही. योग्य वेळेत परफेक्ट रूम टेम्परेचरवरती आला, हलकासा कोमट झाला की तो बाहेर काढायचाच. आता बघू शकता मी तुम्हाला याच केकच्या 3 समान लेयर्स करून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की 170 ग्रॅम प्रीमिक्स घेऊन सुद्धा म्हणजेच 250 ml प्रीमिक्स घेऊन सुद्धा या केकच्या परफेक्ट 3 लेयर्स किती छान पद्धतीने तयार होतात. तर आता याच मुद्द्याला धरून शेवटची 14वी टीप आहे, ती म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं की 170 ग्रॅम प्रीमिक्समध्ये आमच्या केकच्या 3 लेयर्स तयार होतच नाहीत, पण तुम्हाला केक तर अर्धा किलोचा परफेक्ट बनवून द्यायचा आहे, त्याचं वजन पण जास्त वाढवायचं नाही आहे, प्रीमिक्स पण जास्त घ्यायचं नाही आहे, तर तुम्ही हाच केक 5 इंचाच्या टीनमध्ये बेक करा. यामुळे केकला हाईट पण चांगली मिळते आणि त्याच्या एक्झॅक्टली 3 लेअरसुद्धा तुम्ही अगदी इझिली करू शकता. किंवा ज्यांना असं वाटतं की नो प्रॉब्लेम, आमचा केक मोठा झाला, थोडासा वजनाने जास्त भरला तरीही चालेल, काही हरकत नाही आहे, तर मग तुम्ही 180 ग्रॅम किंवा 200 ग्रॅम प्रीमिक्स घेतलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही, शेवटी तुमची इच्छा. सो बघू शकताय मंडळी, काय परफेक्ट असा आपला स्पॉन्ज बेक झाला आहे की नाही, एकदम मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार. ओके. सो अशा पद्धतीने या सगळ्या 14 टिप्स नक्की फॉलो करा आणि मस्तपैकी केक बेक करा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, मी या ठिकाणी पिल्सबरी कंपनीचं प्रीमिक्स यूज केलं आहे, म्हणजे चॉकलेट आणि व्हॅनिला दोन्हीसुद्धा पिल्सबरी सेमच कंपनीचे प्रीमिक्स मी यूज केलेले आहेत आणि त्यामुळेच याचा रिझल्ट अशा पद्धतीने आहे. अत्यंत मस्त परफेक्ट हा स्पॉन्ज बेक झाला आहे. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा मंडळी हा व्हिडिओ. पुन्हा भेटूयात शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, स्टे हॅपी.